नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे 2026 गुढीपाडव्याला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी की आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवाचा सण 2026 मध्ये मोठ्या उत्साहात आपण हा सण साजरा करणार आहे। तर या दिवशी आपण दारात उभारली जाणारी गुढी हे विजयी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी अशी ही गुढी असते। गुढीला नेसणारी साडी हा या पूजेतला अत्यंत महत्त्वाचा भाग असून शास्त्रप्रमाणे विशिष्ट रंगाच्या निवडीला विशेष असे महत्त्व गेलेले आहे। तर गुढीचे रूप खुलून दिसण्यासाठी आणि घरात आपल्या सकारात्मकता ऊर्जा घरात आपल्या राहावी यासाठी आपण योग्य रंगाची साडी निवडणे आवश्यक आहे। म्हणजे आपण 2026ला कोणत्या रंगाची साडी नेसवायची ते पहिल्यांदा आपण पाहूया। तर गुढीपाडव्यापासूनच चैत्र महिना हा सुरू होत असतो। प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्यात हे गुढीपाडव्याच्या दिवशीच अयोध्यात आलेले होते। तेव्हा प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले आहे अशी पौराणिक कथा आहे। त्यामुळेच आपण गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत असतो। तसेच शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवला आणि त्याच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही आपण ही गुढी आनंदात आपण ही उभारत असतो। तर ही गुढी केवळ घराबाहेरची सजावट नसून ती घरातील सुख समृद्धीचे द्वार मानले गेलेले आहे। त्यामुळे या सणाला परंपरेनुसार आणि योग्य रंगाच्या वापरासह गुढी उभारल्यास आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते। तर अशा हा गुढीपाडव्याला आपण कोणत्या रंगाची गुढीला साडी नेसवायची याची माहिती आता आपण पाहूया। तर गुढीला नेहमी आपण प्रत्येक वर्षी आपण भर जरीची साडी नेसवण्याची आपल्याकडे परंपरा आहे। तर आपण दरवर्षी नवीनच आपण गुढीला साडी नेसवायची आहे। आपण अगदी घरात आहे म्हणून जुनी किंवा वापरलेली साडी आपण गुढीला मुळीच वापरायची नाही। तर प्रत्येक वेळी नवीनच साडी गुढीला आपण नेसवायची असते। तर आता गुढीला आपण साडी नेसवताना रंग निवडायचा आहे। तर तो केवळ उठवदारच नाही तर तो धार्मिकदृष्ट्या सुद्धा शुभ असावा। तर शास्त्रानुसार आपण कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला नेसवायची याची माहिती पाहूया। तर पहिल्यांदा आहे तो म्हणजे लाल रंग। लाल रंग हा सौभाग्य आणि शौर्याचे प्रतीक म्हणून आपण या लाल रंगाकडे पाहत असतो। कोणत्याही मंगल कार्यात आपण लाल रंगाला प्रथम स्थान दिलेले आहे। त्यामुळे आपण गुढीला लाल रंगाची साडी जर आपण नेसवली तर अत्यंत शुभ असे मानले जाईल। त्यामुळे आपण गुढीला लाल रंगाची सुद्धा साडी नेसवली तरी चालेल। तसेच दुसरा कलर आहे म्हणजे केशरी। तर हिंदू धर्मात भगवा रंग म्हणजे केशरी रंग हा विजय आणि मांगल्याचे प्रतीक मानले गेलेला आहे। त्यामुळे आपण नव वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्यासाठी आपण केशरी रंगाची सुद्धा साडी आपण गुढीला नेसवली तरी चालेल, कारण केशरी रंग हा सुद्धा शुभ असा कलर मानला गेलेला आहे। तसेच तिसरा कलर आहे म्हणजे हिरवा। हिरवा कलर म्हणजे निसर्ग आणि सुबकतेचे प्रतीक असा मानला गेलेला असा हा हिरवा रंग आहे। त्यामुळे आपण गुढीला जर हिरव्या रंगाची साडी जर नेसवली तर गुढीचे सौंदर्य अधिक खुलवून दिसते। त्यामुळे आपण हिरव्या रंगाची सुद्धा साडी आपण गुढीला नेसवली तरी चालेल। तसेच पुढचा कलर आहे म्हणजे तो पिवळा। तर भगवान विष्णूंना प्रिय असलेला रंग म्हणजेच पिवळा होय। पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता ऊर्जा आणि प्रसन्नतेचे प्रतीक म्हणून आपण पिवळ्या रंगाकडे पाहत असतो। तर पिवळ्या रंगाची सुद्धा साडी आपण गुढीला जर उभारली तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही कायमस्वरूपी आपल्या घरात नांदेल। त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची सुद्धा साडी गुढीला नेसवली तरी चालेल। तर पाचवा कलर आहे म्हणजे तो गुलाबी।
गुलाबी रंग म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा रंग म्हणून आपण गुलाबी रंगाकडे पाहत असतो. गुलाबी रंगाची साडी देखील गुढीसाठी आपण वापरू शकतो. गुलाबी हा रंगसुद्धा अतिशय शुभ असा मानला गेलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेल्या रंगाची साडी आपण गुढीला उभारू शकतो आणि आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही कायमस्वरूपी आपल्या घरात नांदेल. त्यामुळे सांगितलेल्या रंगाचंच आपण गुढीसाठी रंगाची साडी आपण निवडू शकतो. तसेच आपण कोणत्या रंगाची साडी गुढीला आपण वापरायची नाही हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आपण कोणत्या रंगाची साडी वापरायची नाही तेही आता आपण पाहूया. तर गुढीपाडवा हा सण आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा सण आपण गुढीपाडव्याकडे आपण पाहत असतो. तर गुढीला मांगल्याचे प्रतीकसुद्धा आपण म्हणत असतो. तर आता ही आपण गुढीला साडी नेसवताना आपण कोणता रंग आपण वापरायचा नाही की ते रंग अशुभ मानले गेलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला कलर आहे तो म्हणजे काळ्या रंगाचा. काळ्या रंगाचा वापर आपण मुळीच करायचा नाही. तर असे शास्त्रात सांगितले आहे की काळा रंग हा नकारात्मकताचे प्रतीक म्हणून हा काळ्या रंगाकडे पाहिले जाते. त्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेच्या गुढीपाडव्यासाठी सुद्धा हा रंग आपण आपल्या अंगावरही वापरायचा नाही आणि गुढीलासुद्धा या रंगाची साडी आपण मुळीच वापरायची नाही. पूजा करतानाही काळ्या रंगाची साडी आपण वापरायची नाही आणि गुढीसाठी सुद्धा आपण काळ्या रंगाची साडी आपण वापरायची नाही. कारण काळा रंग हा नकारात्मकता हा चे प्रतीक म्हणून हा वापरला गेलेला असतो आणि हा अशुभ कलर म्हणून मानला गेलेला आहे. त्यामुळे आपण गुढीसाठी काळा किंवा पांढरासुद्धा रंगाची साडी आपण मुळीच वापरायची नाही. तर ह्या मी सांगितलेल्या 5 रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी जर वापरली तर आपल्या घरात गुढी ही अतिशय सुंदर आणि सुबकदार दिसेल आणि आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा ही कायमस्वरूपी राहील. त्यामुळे सांगितलेल्या रंगानेच आपण गुढीला आपण साडी निवडू शकतो. तर हे सांगितलेलं कलर हे उठवदार रंगाची आणि किंवा रंगसंगतीची साडी आपण वापर करावी आणि ह्या गुढीला आपण त्याच रंगाचा खणाचा ब्लाऊज पीस घेऊन आपण गुढीला वापरू शकतो. तर असे या पद्धतीने आपण गुढी ही उभारायची आहे आणि नवीन सणांचा संकल्प आणि उत्साह आपण कायमस्वरूपी ठेवायचा आहे. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.